महाराष्ट्रातील युती शासनाने लोकोपयोगी योजना अंमलात आणून सर्वसामान्यांना त्याचा लाभ मिळवून दिला, म्हणून हे सरकार लोकांना आपले वाटत आहे आणि हेच सरकार पुन्हा महाराष्ट्रात यावे याकरिता जनतेशी सुसंवाद साधण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिनांक 1 ऑगस्ट पासून महाजनादेश यात्रा घेऊन निघाले आहेत। या यात्रेचे दिनांक 7 ऑगस्ट रोजी मलकापूर विधानसभा मतदारसंघात आगमन होत असून प्रथम नांदुरा येथे भव्य स्वागत तर मलकापूर येथे दुपारी 4 वाजता भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे। या कार्यक्रमांना जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नामदार चैनसुख संचेती यांनी केले आहे। महाराष्ट्रातील युतीच्या सरकारने सुरू केलेल्या अनेक योजनांचा लाभ जनता घेत आहे। अनेक योजनांना ह्या लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आहे आणि यासाठी त्यांनी सर्वसामान्य जनतेला महाजनादेश यात्रेत सहभागी करून घ्यायचे आहे। विरोधकांवर मात करत भारतीय जनता पार्टी निवडणुकीत जिंकणारच व मोठा विजय मिळवणार या शंका नाही। महाराष्ट्रात पुन्हा युतीची सत्ता येणार हे निश्चित आहे। हा विश्वास मिळवण्यासाठी व जनतेशी सुसंवाद साधण्यासाठी लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे आपल्यामध्ये येत आहेत। या महाजन यात्रेत आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून ती यशस्वी करायची असे आवाहन आमदार चैनसुख संचेती यांनी नांदुरा येथे एका पत्रकार परिषदेत केले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा दिनांक 7 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता नांदुरा येथे पोहोचेल। रेल्वे स्टेशन चौकात यात्रेचे भव्य स्वागत करण्यात येईल, तर मार्गात भाजपाचे ध्वज, स्वागत कमानी व दुचाकी रॅली हे आकर्षण राहील। नांदुराकरांचे स्वागत स्वीकारून माननीय मुख्यमंत्री मलकापूरकडे रवाना होतील व दुपारी 4 वाजता मलकापूर येथे भव्य जाहीर सभा होत असून यात महाराष्ट्रातील अनेक मान्यवर व पदाधिकारी सहभागी होतील। या कार्यक्रमांना मलकापूर मतदारसंघातील नागरिक बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नामदार चैनसुख संचेती यांनी केले आहे। दिनांक 1 ऑगस्ट 2019 रोजी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची महाजनादेश यात्रा मोझरी येथून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेऊन हे निघणार आहे आणि उभ्या महाराष्ट्रामध्ये या महायात्रेचा आगमन होईल। त्यानंतर खामगावमध्ये या महाजनादेश यात्रेचं आगमन होईल आणि तिथे सुद्धा जाहीर सभा ही होणार आहे। त्यानंतर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री हे मलकापूर मतदारसंघामध्ये नांदुरा शहरात या ठिकाणी त्यांचं आगमन होणार आहे आणि इथून त्यांचं स्वागत झाल्यानंतर ही यात्रा मलकापूरला पोहोचेल आणि 4 वाजता माननीय मुख्यमंत्री महोदयांची जाहीर सभा ही मलकापूर येथे गोविंद विष्णू महाजन विद्यालयाच्या भव्य मैदानावर संपन्न होईल। नांदुरा येथून पुरुषोत्तम भातुरकर यांचा हा वृत्तांत।